मजा आली असते अजून. एकदम सुंदर. हे इतकं सुंदर सादरीकरण झाल्यानंतर मला असं मी वाचलेलं मला आठवतं की भक्ती रत्नाकर एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक होता की गीते तालयुक्त ताल बिना शुद्धी चल, जैचे कर्णधार बिना नौका तैचे हे. म्हणजे ज्याप्रमाणे नौकेला नावाड्याची आवश्यकता असते, तो नसेल तर नाव कुठे भटकत जाते, त्याप्रमाणे संगीतातही तालाची आवश्यकता असते. ते आता आपण बघितलं. जर ते ऐकायला इतकं सुंदर वाटतंय आपल्याला, तर आपण कुठे भरकटत जात नाही त्या संगीताबरोबर. फार सुंदर. पुढचं सादरीकरण आहे आयुष गाडेकर, जो गिटार सोलो वादन करतोय आणि साथ संगत देणार आहे अद्वैत शेट्टी. आयुष गाडेकर हा 10वीला आहे. तो सेंट फ्रान्सिस हायस्कूल मध्ये आहे आणि 5 वर्षापासून सरांकडे आणि मॅडमकडे शिक्षण घेतोय. नमस्कार सगळ्यांचं. विश्वास ग्रुप तर्फे कुमार मंचला स्वागत आहे. खरं तर सकाळचे राग सकाळी गावेत म्हणून विश्वास सुरू झालं. त्यांचं विशारदच्या पुढे शिक्षण झालं आणि मग आपल्याला जसं लक्षात येतं की शालेय शिक्षण मग माध्यमिक असतं आणि मग कॉलेज वगैरे असतं, तर तसं याच्यात पण टप्पे करावेत म्हणून 3 किंवा 4 परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना इथे व्यासपीठ उपलब्ध व्हावं
एखादा गुरु त्यांना मार्गदर्शन करायला इथे यावा. आज सगळ्यांनी आपण टाळ्याने स्वागत करूया की आमचे मित्र प्रसाद दुसाणे, पंडित प्रसाद दुसाणे महाराज आले. त्याचं कारण असं असतं की जसं घरात आईचं मुलं ऐकत नाही, कारण आई रोजच सांगते, तसं एकाच क्लासला गेले की आपले गुरु रोज काय जे सांगतात ते नंतर मुलांना असं वाटतं की ते काय तेच सांगतात. मग दुसऱ्या कोणीतरी काहीतरी सांगितलं तर त्यांच्यामध्ये थोडासा फरक पडावा, हा त्याच्या मागचा मुख्य हेतू. मला अद्वैतला एकच सांगायला लागेल, आपल्या इथे समोर एक इनोव्हा गाडी कोणाची असेल तर ती काढा, कारण तिकडे दगड खाली पडतंय. गाडीचा नंतरचा खर्च कमी करायचा असेल तर आत्ताच गाडी हलवा. काढली. धन्यवाद. अद्वैत शेट्टीला मला असं सांगायचं की ज्याच्या नावात अद्वैत आहे, म्हणजे जो एकमेवाद्वितीय तालाशी द्वैत नसलेला आहे. त्यामुळे तुझ्यात आणि सुरांमध्ये तालामध्ये द्वैत नाहीये, अद्वैत असतो. फक्त तुझी गडबड काय आहे, तो शेट्टी म्हणून अभिनय तर शेट्टी असं करू नकोस की चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. तर साधारणतः वाजवणाऱ्या, कला सादर करणाऱ्या माणसाचा चेहरा पण बोलला पाहिजे. आज आपल्याला जरी नसले तरी पंडित उस्ताद झाकीर हुसेन जेव्हा तबला वाजवायचे तेव्हा कानांबरोबर डोळ्याला पण छान वाटायचं, कारण ते प्रत्येक लय त्याचा आनंद घ्यायचे, त्यांचे हातवारे, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव. त्यामुळे अभिनयाला शेती नकोय आपल्याला. तू कोणाच्या वाटेवर चाललाय तर पंडित उस्ताद झाकीर हुसेनच्या. तर तसं तुझा चेहरा बोलू दे. मला नेहमी प्रत्येक कुमार मंचला असं वाटतं की समोर गुरु असताना विद्यार्थी बसतात ना, ते थोडेसे धास्तावलेले असतात. माझ्यामध्ये त्यांचं ते धास्तावले पण कमी करावं म्हणूनच हे व्यासपीठ आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण आपल्या मुलांना फक्त आर्थिकदृष्ट्या सबळ न करता त्यांना कलेमध्ये सबळ करणं आणि अभिजात शास्त्रीय संगीताची सेवा करायची संधी देणं ही मुलांना कळत नसली तरी पालकांमध्ये जाण असेल तर अभिजात शास्त्रीय संगीत नक्की टिकू शकतं. तुम्ही सगळेजण आपल्या मुलांना, पाल्याला या शिक्षणासाठी मुभा देत आहे, वेळ देत आहे, त्याच्या पाठीमागे उभे राहत आहे. त्यामुळे तुमचं खरंच मनापासून कौतुक. नाशिक शास्त्रीय संगीताला वाहिलेलं गाव व्हावं म्हणून सुरू झालेला कुमार मंच, सूर विश्वास आणि याची पुढची पायरी म्हणजे अष्टोप्रहर स्वरवत्र, जे 3 आणि 4 जानेवारी बालाजी मंदिरात रंगणार आहे. मुलांना आवर्जून घेऊन या, कारण 24 तासांमध्ये प्रत्येक वेळेला काय राग गावा त्याप्रमाणे तिथे रागाचं सादरीकरण होणार आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की दिग्गजांचं बघितलं की आपल्याला काय करावं हे जसं कळतं तसं काय करू नये हे पण कळतं. त्यामुळे मार्ग दाखवण्यापेक्षा कुठल्या मार्गाने जायचं नाही हे पण कळायला लागतं. रियाज आहेच आणि तो रियाज जसा स्वतः करण्याचा आहे तसा ऐकण्याचा पण रियाज करायला पाहिजे. कुमार मंचला तुम्ही आलात, मला या मुलांना एकच सांगायचंय की आज ज्यांनी सोलो केलं त्यांनी पुढची पायरी सूर विश्वासला कधीतरी तुम्हाला गायचंय, असं गुरुंकडनं तयार व्हायचं. जे समूहात गाणार आहेत त्यांचं कसं असतं, सगळ्यांमध्ये एक ढकलून जातं. 4 बायका मिळून आमटी करतात, मग तिने फोडणी घातली, ती मी खोबरं घातलं होतं, मग काही इतका झाला तरी माझ्यामुळे नाही झाला असं आनंदाने म्हणता येईल. किंवा आपला झालेला पचका दुसरा कोणतरी झाकून देतो. तर ते व्यासपीठ आम्ही का देतो समूहासाठी, की त्याला व्यासपीठावर बसण्याचं धारिष्ट्य यावं. पण मी त्या पालकांना विनंती करेन की सरांच्या मागे लागून आपल्या मुलाला सोलो इथे कधी आणता येईल ते बघा. कारण दर महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी विश्वास ठाकूर या माझ्या मित्राच्या कृपेने हे व्यासपीठ असंच अखंड चालू राहणार आहे. एकदा विश्वासासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, पण रेडिओ विश्वासवरती ह्याची पण अखंड जाहिरात चालू होती. म्हणजे तुमच्या मुलांना आतापासूनच लोकांपर्यंत नेण्याचं काम हे आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. एकदा या मुलांना परत एकदा, आणि माझ्या मते ह्या वेळेला तुझा चेहरा पण वाजेल, बोलेल असं आपण बघूया. स्वांत सुखाय, तुला वाजवताना जो आनंद मिळेल तो चेहऱ्यावर दाखवायला घाबरू नको, लाजू नको. आणि ते सर फार गोड मित्र आहेत माझे, त्यामुळे तुला काही बोलणार नाही. ठीक आहे. पूरा बड़ा और उसको ना दोनों के बीच में स्पीकर को बीच में रखो. हाँ क्या हो गया?
मस्त, फारच छान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांकरता. एकदा थोडी अकादमीच्या प्रसाद गोखले सर आणि वीणा गोखले मॅडमची ओळख करून देते. सौ वीणा प्रसाद गोखले शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायिका, विदुषी मंजिरी असणारे केळकर यांच्या ज्येष्ठ शिष्या. गेल्या 18 वर्षापासून तालीम सुरू आहे. संगीतात MA तसेच गायनात संगीत अलंकार पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पंडित वसंतराव देशपांडे युवा शिष्यवृत्तीच्या मानकरी आहेत. एक्सप्रेशन संगीत अकादमीच्या त्या संचालिका आहेत. ही संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून अधिकृत परीक्षा केंद्र देखील संस्थेला मिळालेले आहे. गेल्या 18 वर्षापासून अधिक काळापासून परीक्षा केंद्र अभिजात शास्त्रीय संगीताचे गायन तसेच वाद्य वादनाचे प्रशिक्षण तसेच प्रचार प्रसार संस्थेतून केला जातो. अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेमधून आजवर शास्त्रोक्त संगीत शिक्षण घेतलेलं आहे. यापैकी अनेक विद्यार्थी संगीत विशारद, MA संगीत पूर्ण करून अनेक संस्थांमध्ये संगीत शिक्षक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वीणा गोखले मॅडम करता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. श्री प्रसाद गणेश गोखले संगीत विशारद गायन, संगीत विशारद तबला, संगीत विशारद गिटार, MA संगीत. गेल्या 20 वर्षापासून सिम्बायोसिस शाळा नाशिक येथे संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे तसेच गायन वादन शिकवण्याचं काम ते करत आहेत. शाळेसाठी अनेक स्पर्धांमधून कायम अव्वल स्थान तसेच पारितोषिके त्यांनी मिळवून दिली आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांनी भारत विकास परिषदेकडून 2023 साली आग्रा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेत हिंदी तसेच संस्कृत भाषेमध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवला आणि संस्थेसोबत संपूर्ण महाराष्ट्र तसेच नाशिकचा गौरव वाढवला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ कडून त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. अनेक दिग्गज कलाकारांना संवादिनीवर साथ संगत केलेली आहे. यामध्ये पंडित सत्यशील देशपांडे, पंडित विनोद दिग्रजकर, पंडित उपेंद्र भट, पंडित कृष्णेंदू वाडीकर, प्रसाद खापर्डे, विदुषी मंजिरी केळकर, विदुषी सानिया पाटणकर, अपूर्वा गोखले, सायली तळवटकर, अंकिता जोशी अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. तसेच स्वतंत्र संवादिनी वादनाच्या देखील काही मैफिली त्यांनी केल्या आहेत. गझल गायनासोबतच शास्त्रीय संगीत, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीतांवर आधारित कार्यक्रम, भजन संध्या, मराठी भावभक्ती गीत तसेच जुनी रागदारी आधारित गाणी तसेच किशोरदा यांची गाणी आदी विषयांवरील स्वतंत्र मैफिल वीणा गोखले यांच्या सोबत महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, गोवा येथे केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडून 2023 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या जन्मभूमी भगूर येथे गोखले दाम्पत्याची संगीत सेवा घडलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून 2023 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये संगीत सेवा घडली. नाशिकच्या ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेमध्ये जगजीत सिंह तसेच सावरकर गीतांचा कार्यक्रम तसेच नाशिकच्या प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये भजन संध्या कार्यक्रम प्रसार आणि वीणा गोखले यांनी रंगवलेला आहे. एकदा सरांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यांच्या अकादमीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली विविध वाद्य आणि शास्त्रीय संगीत यांचा मेळ घालतात ते. म्हणजे लहान मुलं जेव्हा शास्त्रीय संगीत शिकून त्यांच्या अकादमीमधून बाहेर येतील तेव्हा त्यांना वाद्य सुद्धा वाजवता आले पाहिजे. आज मुलं वाद्यांमध्ये एवढे पारंगत आहे आणि आजही आता इथे भरपूर वाद्य घेऊन बसलेले आहेत.
तर बघूयात आपण पुढचं सादरीकरण. चेक करा, मला चेक करू द्या. हे सगळ्यांनी 6 वाजवा. काही कमी जास्त ओके. हा हॅलो. केलं ना हो केलं पूर्ण अजय समूह वादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख करून देते. वेदिका नेरवरकर, सृष्टी घाटे, प्रत्युष सोनवणे, पार्थ वाजे, सोहम दंगे, अवनीश पळवे, प्रणंत जोशी, लक्षित नारकर, अद्वैत, अर्णव हिरे,
या बालकलाकारांची फलश्रुती दिसते आपल्याला. फारच सुंदर. पुढचं आहे समूह गायन आहे. याआधी आपले विशेष मार्गदर्शक माननीय पंडित प्रसाद दुसाने सर यांची ओळख करून देते. प्रसाद दुसाने हे एक भक्तिमय आणि उज्ज्वल हिंदुस्थानी शास्त्रीय गायक असून नाशिक या पवित्र रामभूमीत ते वास्तव करतात. सर सध्या मेवाती घराण्याचे ज्येष्ठ आचार्य संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहेत. 1996 पासून ते पंडित जसराजजींचे शिष्य असून मेवाती घराण्याचे एक एकनिष्ठ अनुयायी आहे. सरांनी 1990 पासून जयपूर घराण्याच्या नाशिक येथील डॉक्टर श्रीमती विजया गौरी गोकील यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू केले. डॉक्टर गोकील या पंडित S.B. देशपांडे आणि पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या शिष्या आहेत. सरांनी डॉक्टर गोकील यांच्या मार्गदर्शनाखाली गंधर्व महामंडळ मिरज येथून संगीत विशारद पूर्ण केले. लहानपणापासूनच सरांना संगीताची आवड होती. ते शास्त्रीय गायनाबरोबरच हलके फुलके संगीतही मनापासून ऐकत असत. नाशिकमधील ख्यातनाम हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर यांनी त्यांना संगीताची प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर विजया गौरी गोकील यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीरपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू केलं. यांचं शिक्षण MCS आणि पुणे विद्यापीठातून MBA असं झालेलं आहे. त्यांच्या गायनातील वैशिष्ट्य म्हणजे हृदयस्पर्शी आध्यात्मिक रागदर्शन, आवाजाची समृद्ध गुणवत्ता, गंभीर स्वरातील खोली आणि खर्च साधनेतील प्रगल्भता. मेवाती घराण्यातील गुरुजींच्या गायन शैलीप्रमाणेच संगीत हे देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात लहान मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे ते गुरुजींच्या शैलीचा सातत्याने रियाज करतात आणि त्याच शैलीत सादरीकरण करणं त्यांना आवडतं. सरांनी शास्त्रीय राग, मराठी नाट्यसंगीत, भजन, मराठी अभंगवाणी अशा विविध प्रकारच्या संगीतांमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. ते आकाशवाणीचे B+ श्रेणीचे मान्यताप्राप्त गायक आहेत. सरांना त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे 2022 मध्ये पंडित प्रसाद दुसाने म्हणून विशेष सन्मान मिळाला आहे. श्री क्षेत्र दत्तधाम नाशिक येथे दरबार गायन म्हणून दैवी गायकांपैकी ते एक आहे. मार्च 2018 मध्ये पुणे कर्वे रस्त्यावर आनंद काशीकर यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी झाली होती. स्वरझंकार सिरीज मध्ये त्यांचा डिसेंबर 2015 मध्ये कार्यक्रम होता. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सूरमती ठाणे येथे हा कार्यक्रम एप्रिल 2014 मध्ये होता. गुरुपौर्णिमा कार्यक्रम गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत झाला होता 2013 मध्ये. श्री नरसिंह सरस्वती संस्थान लाडकरंजा जिल्हा अमरावती, श्री काळाराम मंदिर नाशिक येथे रामनवमी संगीत महोत्सवामध्ये 2006, 2010 आणि 2013 मध्ये सरांचा तिथे कार्यक्रम होता. शास्त्रीय गायन श्रेयस ग्रुप डॉक्टर B.B. पाटील यांच्या स्मरणार्थ पाचोरा जिल्हा जळगाव येथे त्यांचा कार्यक्रम होता. आकाशवाणीवरील अनेक ध्वनिफिती व थेट कार्यक्रम असे आज आपल्याला एक थोर मार्गदर्शक लाभले आहेत. त्यांचं आपण टाळ्यांनी जोरदार स्वागत करूया. आणि आजचे हे शास्त्रीय समूह गायन नमस्कार. शास्त्रीय संगीत ही अभिजात संगीताची कला आहे आणि या कलेला पूर्वी राजाश्रय लाभला होता. आता राजेशाही गेली आणि लोकशाही जर आली असेल तर याला लोकाश्रय लाभायला पाहिजे. म्हणून एक कल्पना आम्ही मांडली आहे की तुमच्या घरी वाढदिवसाला सकाळी शास्त्रीय संगीताची मैफिल ठेवा. तुमचा वाढदिवस आहे म्हणून 50-50 लोक तुमच्या घरी नटून थटून येतील
कारण शास्त्रीय संगीत ऐकायला चला म्हणणार कोणी येत नाही, पण तुमच्या वाढदिवसाला त्याला इमोशनल ब्लॅकमेल आपण म्हणू, तसं करा. एखाद्या चांगल्या गायकाला वादकाला बोलवा, त्यांना मानधन द्या, कारण शेवटी ते ह्या क्षेत्राला वाहून घेतलेलं असेल त्यांनी. आणि याची सुरुवात माझ्या वाढदिवसापासून आम्ही केली आहे. माझ्याकडे 250 लोक आले होते आणि प्रत्येकाला ते ऐकल्यानंतर खूप समाधान मिळालं. त्याच्यानंतर अनेक जणांनी घरी केलं. तुमच्या घरी हॉलमध्ये असेल, खाली पार्किंग मध्ये असेल, गच्चीवर असेल. माझा वाढदिवस गेला तेव्हा सगळ्यांनी असं सांगितलं की 7 AM च्या ऐवजी 7 PM का नको. म्हटलं संध्याकाळचे बेसुरे वाढदिवस करण्यापेक्षा सकाळच्या सुरीला वाढदिवस चांगला. तर हे नक्की करा. आपण सत्यनारायण कसं करतो, 1.25 पाव, 1.25 पाव, 1.25 ट्रक, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, तसं तुम्ही नवीन कलावंतांना पण घरी बोलवून करू शकता, दिग्गज कलावंतांना पण बोलवून करू शकता. पण हे कुठेतरी आपण टिकवूया आणि हे टिकवण्याचं काम आपण करूया. आपल्या मुलाला नुसतं त्या कलेसाठी वाहून देण्यापेक्षा ती कला पण आपल्याला मोठी ठेवायला लागेल, करायला लागेल, रुजवायला लागेल. आणि याच्यासाठी सूर तुमच्या घरी. आम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही मदतीला येऊ. तुमच्या याला शोभेल वास्तूला अशा पद्धतीचे कोण गायक आला पाहिजे, आपल्याला काय परवडेल. मला एकाने विचारलं याचं बजेट काय असतं, तर म्हटलं अंबानीच्या मुलाचं पण लग्न होतं, माझं पण झालं. लग्न संस्कार महत्वाचे आहे, किती पैसे खर्च झाले हे महत्वाचं नाही. त्यामुळे हे शास्त्रीय संगीत तुम्ही टिकवायला मला नक्की मदत कराल. विश्वास ग्रुप, ग्रंथ तुमच्या दारी 4 चौघ, आम्ही तुमच्या कायम सेवेला नक्की असू. या मुलांमध्ये मी मगाशी म्हटलं तसं की एखादी कोणीतरी गायिका ही सोलोला येईल, पुढे शिवविश्वासला जाईल आणि पुढे अष्टपुराला जाईल. हे सगळं करायला विश्वास ग्रुपच्या आमच्या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. विश्वास ठाकूर, रुचा, मनोज शिल्पी. कारण तुम्हाला फक्त तुमच्या मुलाच्या वेळी द्यायला लागतं. आम्ही दर शुक्रवारी 5 पासून इथे असतो. कोण असतो, कारण आम्ही एवढंच वाचलेलं आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग हा पण माझ्या कुठल्या तरी बहिणीचा मुलगा असेल किंवा कुठल्या बहिणीची मुलगी असेल तर मी जाईलच की नाही आनंदाने. पण आपण असं करतो की आपलं कोणीतरी असेल तरच इथपर्यंत येतो. ही पावलं एरवी पण वळवा. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सूर्यविश्वासला या मुलांना आवर्जून घेऊन येत जा. एखादा कलावंत गातो कसा, त्याच्याकडनं आपल्याला काय प्रेरणा घेता येईल. सुदैवाने सूर्यविश्वासला महाराष्ट्र राज्याबाहेरनं पण लोक येतात. आता फेब्रुवारीमध्ये कलकत्त्याची एक मुलगी येणार आणि ते 3-3, 4-4 महिने आधी बुकिंग करतात, कारण आपण त्यांना मानधन जाणं येणं देत नाही. तरी असं व्यासपीठ भारतात नाही कुठे, म्हणून लोक आपल्यापर्यंत येतात. हे नाशिकचं वैभव होणार आहे आणि हे वैभव करायला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे. तुमच्या सगळ्यांना परत एकदा तुमचे आभार मानतो. एकदा या बच्चे कंपनीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. कारण कलावंतांना फक्त दाद महत्वाची असते. त्याला तुम्ही काय दिलं पाहिजे, तर प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण या मुलांसाठी टाळ्या वाजवतो ह्याच्यासाठी नाही की आत्ताचा कार्यक्रम चांगला झाला, पण असाच भविष्यात तू करत राहा ही उमेद त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करूया. या मुलांची ओळख करून देते. हरिप्रिया ठक्कर, अनुष्का सिंग, अन्वी आहिरे, काजल नाठे, अर्पिता कुलकर्णी, राधा गाडगे, ऋग्वेद कुलकर्णी.
सर्वात सुंदर. आणि सर पण इतके एन्जॉय करून करून मुलांना सांगतायत, त्यामुळे तुम्हाला बघायलाही मजा येते आम्हाला खूप. आजचे विशेष मार्गदर्शक लाभलेले दुसारे सरांना मी विनंती करते, सर 2 शब्द मुलांसाठी. एकदा या मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवा. या मुलांना नंतर प्रशस्ती पत्रक देणार आहे आणि त्या प्रशस्ती पत्रकामध्ये विश्वासने सांगितल्याप्रमाणे खास उल्लेख आपण आईच्या नावाचा पण करतो. कारण बऱ्याच वेळा आपण आपलं नाव सांगताना आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशी प्रथा होती. पण सगळेच वडील करतात का हो? तर वडील सुद्धा आई सांगते तेच करतात. मग असं जर असेल तर आई किती मनापासून सगळ्यांना हसवलं पाहिजे. तर त्यामुळे आईचं नाव आलं पाहिजे आणि परंपरा संस्कार देण्याचं काम ही आई करते. आणि याचं आज उदाहरण आपल्याकडे असं आहे. मी रचनाला 1 मिनिट उभं राहायला सांगतो. रचना गाडगे ही मी सूर विश्वास गाजवलाय आणि तिची मुलगी रागा ती आज कुमार मंचला आहे. असं जर घराघरात घडत गेलं तरच ही परंपरा पुढे जाणार आहे. त्यामुळे असे पालक, अशी आई, अशी सगळ्यांना लाभो. म्हणजे फक्त शिवाजीनेच काय म्हणावं की आमची आई अशी असती तर, प्रत्येक मुलाने म्हणावं आमची आई अशी असती तर. त्यामुळे ह्या सगळ्या पालकांचं खरंच मनापासून अभिनंदन. आजकाल जग हे नुसत्या पैशाच्या मागे धावतंय आणि तुम्हाला नक्की सांगतो की जे फ्रस्ट्रेशन पुढच्या पिढीला येणार आहे आणि तेव्हा पैसे देऊन ते शास्त्रीय संगीत ऐकायला येतील. कारण त्या अभिजात संगीताने त्याला जे शांतता मिळणार आहे, जो आनंद मिळणार आहे. त्यामुळे असं होईल की तुमच्याकडे येतील, तुमच्या मुलीकडे आमचा नंबर लावा ना, ते आमच्याकडे गायला अजून आली नाहीये, आमच्या घरात सगळे वेळे झालेले आहेत पैशाच्या मागे. त्यामुळे तुम्ही खूप छान करता आहात. तुम्हाला माहीत नाही, कळत न कळत मुलाच्या आवडीमुळे म्हणा, तुम्ही त्यांना ज्या मार्गाला लावलेला आहे ना तो खरा मार्ग आहे. कारण तो अभिजात संगीताचा मार्ग आहे. या माझ्यापेक्षा या संगीतातले गुरु आमचे मित्र प्रसाद दुसारे त्यांना विनंती करतो की मुलांची त्यांनी संवाद साधावा. धन्यवाद. सर्वात आधी सूर विश्वास परिवाराचे या ठिकाणी अभिनंदन. विश्वास ठाकूर आणि आमचे मित्र रानडे साहेब आणि अनेक वर्ष झाले हा परिवार जो आहे ना, या परिवाराने वा महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे असं काही वर्षांपूर्वी होतं. आता हा परिवार संपूर्ण भारत व्यापायला निघालेला आहे. अभिजात संगीत साधना ही परमेश्वराच्या अत्यंत जवळ जाणारी साधना आहे आणि फार शॉर्टकट मध्ये अत्यंत सहज सुलभरित्या पटकन. संगीत मार्तंड पंडित जसराजजींचे वडील पंडित मोतीरामजी यांच्या नावाने 52वा जलसा आता 30 नोव्हेंबरला हैदराबाद मध्ये साजरा होतोय आणि अनेक वर्ष गुरुजी तू करता आहे. पूर्वी दिग्गज गायकांना त्या ठिकाणी गुरुजी घेऊन जात असत. एकदा मी 30 नोव्हेंबरला तो कार्यक्रम तिथे असताना आम्ही 7-8 दिवस तिथे राहायचं आणि गुरुजी 7-8 दिवस तिथे शिकवणार म्हणून आम्ही विड्यासारखे तिकडे धावत निघायचो. त्या ट्रेन मध्ये बसलेलो असताना मी काहीतरी गुणगुणत होतो आणि हरिहरन साहेबांची गझल आहे. ती गझल ऐकता ऐकता मी गुणगुणायला लागलो आणि त्या गझल मधले स्वर शोधत मी काश ऐसा कोई मंजर होता असं गुणगुणत सागमा रे सारी साधरी रे
बाजूच्याने पटकन मला असं दाद दिली. माझं लक्ष नव्हतं. बोले आप गाते हैं क्या? हाँ वो करता हूँ, कोशिश करता रहता हूँ. ते म्हणाले की बघा, मी नामस्मरण करत ध्यान करायचा प्रयत्न करतो, माझं ध्यान लागत नाही. अनेक विचार मनामध्ये येत असतात. तुम्ही लोक कशी एवढ्या गोंधळामध्ये पटकन तुमचा स्वर लागतो, ध्यान लागतं. ते म्हणले तानपुऱ्याच्या 4 तारा जोडल्या की तुमचं पटकन ध्यान लागतं. त्यामुळे आप लोगों को ऊपर वाले से एक बरकत प्राप्त हुई है, एक आशीर्वाद प्राप्त हुआ है, क्योंकि तानपुरे की 4 ताराओं में आप लोगों का ध्यान लग जाता है. त्यामुळे तुम्ही लोक परमेश्वराचे जास्त जवळचे आहात. आम्हाला 12 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष हा गुरु तो गुरु आम्ही आपलं करतच असतो, परंतु ध्यान लागत नाही. संगीत या कलेबद्दल तुमचं पटकन ध्यान लागतं आणि त्याची अनुभूती तुम्हाला परमेश्वर भेटल्याची व्हायला लागते. आज या ठिकाणी या चिमुकल्यांनी बिप्लास आणि म्हणजे खरं म्हणजे बरं का, प्रसाद गोखले साहेब यांनी आणि वीणाताई, खरं म्हणजे आम्ही डॉक्टर विजय गौरी गोखील यांचे शिष्य आणि आमचं शिक्षण तिथून सुरू झालं. पण या दोघा गुरूंची मेहनत तुम्हाला लक्षात येईल किती मेहनत चालली आहे. म्हणजे आपण एकदा जोरदार या दोघांसाठी केलेलं गिटारवर लेहरा वाजवायला सांगायची संकल्पना एका गुरुलाच येऊ शकते. आता फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की एकदा तबल्याच्या लेहऱ्याला प्रशांत महाबळ बसले होते. आणि प्रशांत महाबळ हे मुळात तबलची आहे, पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य आहे. आणि संवादिनी आणि तबला ऐकता त्यांची लय ते सांभाळायची. बघा मोठं अवघड काम आहे की जो मुळात तबलची आहे तो संवादिनी वाजवायला लागला ना तर त्याला लय. त्याने तो भिंपलाच वाजवला. तबल्याचा सोलो अत्यंत छान होता, त्याच्यावर पण लेहरा पकडला. आणि नंतर ही दुर्गा रागातली बंदिश आणि यमनमध्ये त्यांनी गायलेलं चतरंग. आता चतरंगामध्ये म्हणजे तुमचे बंदिशीचे शब्द आहेत. आम्हाला गोखीलाईंनी चतरंग आहे ना किती छान शिकवायच्या. चांगल्या गुरुकडे आता एक अजून गोष्ट नमूद करतो की जे परफॉर्मर गुरु आहेत त्यांच्याकडे तुम्ही गाणं शिकायला तुमच्या मुलांना पाठवलं, यासाठी पहिल्यांदा तुमच्यासाठी टाळ. मला याच्यामध्ये काय सांगायचं बघा, नीट लक्षात घ्या की ज्याचा आवाज चांगला आहे अशा गुरुकडे गाणं शिकणं आणि तो गुरु परफॉर्मर असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्या मुलाला आपसुकच हे असं स्टेज मिळतं आणि त्या स्टेजवर नेण्यासाठी, तो स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी गुरु आणि सूरविश्वासच्या संपूर्ण परिवारासाठी एकदा टाळ्या. आता तुमच्यासाठी फक्त 2च मार्गदर्शक गोष्टी सांगतो, आजही मी ते फॉलो करतो. माझ्या गुरुजींनी सांगितलंय, संगीत मार्तंड पंडित जसराजी आणि मी ज्यांच्याकडे MA म्युझिक केलं मराठवाडा विद्यापीठातलं गात पंडित नाथराव नेरळकरांनी. ते म्हणाले की नाथराव म्हणाले की हर उस घराने का गाना तुमने सुनना चाहिए. मतलब गुरुजी वो तो मैं मेवाती से बहुत प्यार करता हूँ, मुझे अच्छा लगता है. तो बोले हाँ, पण त्यांनी म्हणाल की अहो बाकीच्या घराण्याचं पण गाणं ऐकायला पाहिजे. तसं तुम्ही रोज झोपताना आई आणि बाबा ते काम करू शकतात. हे झोपायला लागले ना एक कुठला तरी छान राग, ते इन्स्ट्रुमेंटल असेल किंवा व्होकल असेल, चांगल्या गायकांचं गाणं त्यांच्या उशाला मंद स्वरात लावून द्यायचं. बघा सकाळी उठल्याबरोबर तो दुर्गा चालू राहील, तो यमन चालू असेल, तो बागेश्री चालू असेल आणि त्याच गुढीमध्ये ती शाळेत जाते.
मन चित्त शांत होईल, गणित बीजगणित सगळं काही व्यवस्थित यायला लागेल. मी पुन्हा एकदा तुमचा जास्त वेळ घेत नाही, परंतु सूरविश्वास परिवाराने मला या ठिकाणी बोलवलं आणि दॅट टू या दोघांच्या सर्व चिमुकल्यांचं गाणं ऐकण्यासाठी आणि संगीत ऐकण्यासाठी मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. रानडे साहेब धन्यवाद. मी माझ्यातर्फे एकच सांगेन की कधीही आम्हाला सूरविश्वासच्या परिवाराची सेवा करण्यासाठी बोलवत राहा. आम्ही पार्ट अँड पार्सल ऑफ दिस ग्रुप. नक्की एकदा सर्वांसाठी बरोबर. मला शास्त्रीय संगीताच्या परंपरेचं एका गोष्टीचं कौतुक आज करावंसं वाटतं. त्यांच्याकडची एक परंपरा आपण अवश्य जोपासली पाहिजे. गुरु कुठेही दिसला की नतमस्तक होऊन पायाला स्पर्श करतो. एक काळ होता की शाळेचे गुरु जे भेटले की आम्ही वाकायचो, पण आता परिस्थिती खूप बदलत चालली आहे. त्यामुळे संस्कार टिकवण्याचं काम पण शास्त्रीय संगीत करते आणि त्याच्यासाठी एकदा या सगळ्या गुरूंसाठी जोरदार टाळ्या. हे जरी गुरु असले तरी यांचे गुरु कुठेही भेटू दे हे नतमस्तक होतात, म्हणूनच परंपरा पुढे चालते. अर्थात हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आमचा पराग जोशी त्याच्यासाठी टाळा होता. तर कुमार मंच करायचं म्हटलं परागचा माणूस आहे, आता पराग नाही येते. तर त्यांनी मला एका शब्दात सांगितलं की तुम्ही इतकं करताय ना, मी काहीतरी नाममात्र दरामध्ये करेन. त्याला हे माहितीच नाही की विनायक रानडे समूह गायन पण ठेवून 9 माईक लागतील. त्यामुळे त्यांनी सांगितलं, पण ते तो निभावून नेतोय. मागे मी म्हटलं होतं की जीविका आणि उपजीविका छोटासा फरक आहे. आपण सगळे उपजीविकेसाठी चाललोय, जीविका बघतच नाहीये. पण आपल्यामध्ये सुद्धा काही जण जीविका बघणारे आहेत आणि ते आहेत, म्हणूनच हे सगळा मंच चालू आहे. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. राहुल देसले दरवेळी मानपत्र करणं, ते देणं, त्याच्या मागची धावपळ. आमचा ज्ञानेश्वर माऊलीच आहे. आता तो एक कार्यक्रम व्हिडिओ शूटिंग करून परत इथे आला, इथे फोटो काढले आणि तो आपल्या मुलांचे फोटो काढल्यासारखा गोड हसत असतो. म्हणजे असं नाही की बाबा काय आलंय कोणतरी क्लिक करून टाक आणि संपू. तर हे तन्मयतेने करणं जे आहे ना, त्यालाच खरं महत्व आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवताना कुमार मंच मध्ये कुमार निवेदिका या विनयासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण प्रत्येक कार्यक्रम तिला पण काहीतरी शिकवून जातो आणि शिकणं ही सतत चालणारी क्रिया आहे आणि ती शिकलीच पाहिजे. तिला लाभलेल्या गुरु आमच्या अलका चंद्रात्री, त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या. अलका दरवेळेस त्या शिक्षिका आहेत, संस्कृतवर तिचं खूप प्रभुत्व आहे, पण हिला काही अडू नये म्हणून येऊन मार्गदर्शन करणे. व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये पैसे दिल्यानंतर अशा गोष्टी उपलब्ध होऊ शकतात, पण प्रेमाने मायेने आपुलकीने नाशिकसाठी काहीतरी करायचंय. कोणाची तरी मुलं गाणार आहेत, पण त्याला निवेदन नीट झालं पाहिजे. ही काळजी जबाबदारी आपली पण आहे. अशा या मातेसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी सगळ्यांना मंचावर मागे बोलवतो. आपण प्रत्येकाला प्रमाणपत्र दिलं, प्रत्येकाला देण्यात वेळ घालवला नाही. त्याच्यात आईचं नाव नमूद केलंय. विश्वासची इच्छा अशी आहे की त्याचं हे पहिलं व्यासपीठ असेल की जिथे त्यांनी सादरीकरण केलं असेल तर तो आवर्जून त्याचा उल्लेख करेल. अनेक पुरुषांना पहिलं प्रेम आत्ताही आठवत असेल, तर हे त्याचं पहिलं प्रेम असावं. असं तुमचं जे होतं ते नाही, हे त्याचं पहिलं प्रेम असावं असं मला वाटतं. त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या आणि आपण ग्रुप फोटो घेऊ. नाही काही गरज नाही. थोडस खाली घेतो, खाली पैसे मग ओके.